हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स वर्क. सो आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मीन्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑर ऍक्सलरेशन ड्यू टू अर्थ. अर्थमुळे जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होईल कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. त्यालाच म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा. सो जो ऑब्जेक्ट असेल, आता अर्थच्या नियर बाय जितके ऑब्जेक्ट असेल, जसं की आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये असेल किंवा सिटिंग पोझिशन मध्ये असेल किंवा आपण वॉकिंग करू शकतो किंवा कुठलाही ऑब्जेक्ट जो अर्थवर असेल त्यावर अर्थचा ऍक्ट होते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. जे ऑब्जेक्ट्स असतील अर्थवरती त्यावर तर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऍक्ट होतेच, त्यासोबतच अर्थच्या हाईट पर्यंत, एक पर्टिक्युलर हाईट पर्यंत सुद्धा अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऍक्ट होते. सो अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन का असेल तर अर्थ एक्झर्ट करतं फोर्स ऑन द ऑब्जेक्ट. मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट अर्थ अट्रॅक्ट करतं टुवर्ड्स इटसेल्फ. कुठल्याही ऑब्जेक्टवर अर्थ लावतो फोर्स आणि त्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्या फोर्समुळे ऑब्जेक्ट जे असतील ते अट्रॅक्ट होतात टुवर्ड्स द अर्थ. मीन्स अर्थच्या सेंटरकडे ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होतात आणि त्यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अर्थ कुठल्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे करतो अट्रॅक्ट. मीन्स आपण जर एक स्टोन थ्रो केला अपवर्ड डायरेक्शनने तो डाऊनवर्ड येईल बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशन. मीन्स अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. किंवा कुठलाही ऑब्जेक्ट जो अपवर्ड जातो त्याला डाऊनवर्ड यावं लागते बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशन. मीन्स एका पर्टिक्युलर हाईट नंतर त्यावर जो ऑब्जेक्ट असेल तो स्टॉप होईल आणि त्यानंतर तो येईल डाऊनवर्ड बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जे आपण वॉकिंग करू शकतो किंवा या अर्थवर लाय करतात ऑब्जेक्ट्स ते स्टेबल पोझिशनला असतील बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एव्हरी ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असेल. आणि आपल्याला बघायचं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मीन्स जेव्हाही कुठल्याही ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट होतो त्यामुळे त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टमध्ये प्रोड्यूस होतो ऍक्सलरेशन. बघा, आता जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट होत असेल, एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर जर फोर्स ऍक्ट होत असेल तर त्यामुळे त्या ऑब्जेक्टमध्ये प्रोड्यूस होतं ऍक्सलरेशन. आणि यालाच म्हणतो आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणेल तर कुठल्याही ऑब्जेक्टवर जेव्हा फोर्स ऍक्ट होतो त्यामध्ये प्रोड्यूस होतं ऍक्सलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, हेच असेल न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय असेल, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, आणि असेल न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ड्यू टू फोर्समुळे प्रोड्यूस झालं ऍक्सलरेशन. आता यालाच म्हणू आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मीन्स जो ऑब्जेक्ट आहे तो टुवर्ड्स अर्थ अट्रॅक्ट होत आहे. मीन्स अर्थ काय करताय तर ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करताय आणि त्या अट्रॅक्शनमुळे त्यामध्ये प्रोड्यूस होतं ऍक्सलरेशन, आणि त्यालाच म्हटलं आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघू शकता आपण कन्सिडर केला एक ऑब्जेक्ट, आणि बघा त्यानंतर जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असेल ऑन द ऑब्जेक्ट किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटलं आपण त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत आहे ते असेल टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मीन्स त्याला असेल एक पर्टिक्युलर डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ ऑर व्हर्टिकली डाऊनवर्ड. मीन्स ऍक्सलरेशन असेल वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज डायरेक्शन्स. ज्या क्वांटिटीला डायरेक्शन असेल त्या क्वांटिटीला म्हणतो आपण वेक्टर क्वांटिटी आहे, आणि ऍक्सलरेशनला डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनला डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, सो आपण त्याला म्हणू वेक्टर क्वांटिटी असेल ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. त्यानंतर बघा आता आपण बघू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. बघा आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट टुवर्ड्स अर्थ अट्रॅक्ट होत असेल त्यावर ऍक्ट होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ. अर्थमुळे ऍक्ट झालेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ऑब्जेक्टवरती, आणि तो फोर्स देऊ आपण फोर्स इज इक्वल टू जी. जी काय असेल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एम काय असेल कॅपिटल एम घेऊन घेऊ. कॅपिटल एम असेल मास ऑफ अर्थ आणि एम असेल स्मॉल एम असेल मास ऑफ ऑब्जेक्ट. त्यानंतर आर स्क्वेअर घेऊ. त्यानंतर आर स्क्वेअर असेल डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ अर्थ टू द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सेंटर त्याला घेऊ आपण आर. सो बघू शकता तुम्ही एम असेल, बघा एम असेल मास ऑफ अर्थ, और इकडे बघून घ्या एम असेल, एम इक्वल टू असेल मास ऑफ अर्थ, एम इक्वल टू आलं मास ऑफ अर्थ. त्यानंतर बघा स्मॉल एम असेल मास ऑफ ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट. त्यानंतर बघा आर, आर असेल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ. अर्थच्या सेंटर पासूनचा ऑब्जेक्ट पर्यंतचा डिस्टन्स यालाच म्हणू आपण आर, फ्रॉम द अर्थ सेंटर. त्यानंतर बघा हे असेल
ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो फॉर्म्युला आपण सुरुवातीला बघितला आहे, फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर घेतला होता आपण. सो बघू शकता r स्क्वेअरला आपण d स्क्वेअर घेतलाय, डिस्टन्स आपण मेन्शन केलाय इन टर्म्स ऑफ d, इथे आपण मेन्शन केलाय इन टर्म्स ऑफ r. सो m असेल मास ऑफ अर्थ, त्यानंतर m असेल मास ऑफ ऑब्जेक्ट, कॅपिटल M असेल मास ऑफ अर्थ, स्मॉल m असेल मास ऑफ ऑब्जेक्ट आणि r असेल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सेंटर, अर्थच्या सेंटर पासून ऑब्जेक्टचा डिस्टन्स. त्यानंतर तुम्ही बघू शकता फोर्स इज इक्वल टू असेल मास इंटू एक्सेलरेशन. आणखी एक फोर्सचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे जो असेल मास इंटू एक्सेलरेशन. आता मास इंटू एक्सेलरेशन, जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट होतो त्यामध्ये येतं एक्सेलरेशन आणि ते आपण डिनोट केलाय फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, where g is the, आता बघा g is acceleration due to gravity or gravitational acceleration. आता g काय असेल तर acceleration due to gravity असेल, जे acceleration प्रोड्यूस झालंय ड्यू टू ग्रॅव्हिटी, मीन्स कुठल्याही ऑब्जेक्टवर जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो त्यामुळे प्रोड्यूस होतं एक्सेलरेशन आणि त्यालाच मेन्शन करतो आपण स्मॉल g ने. सो बघा आता याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची जर लेफ्ट हँड साइड बघितली तुम्ही तर ते लेफ्ट हँड साइड इक्वल असेल. सो राईट हँड साइड इक्वेट करू शकतो आपण. राईट हँड साइड जर इक्वेट केली तर जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू असेल एम इंटू जी. सो बघू शकता तुम्ही जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू असेल एम इंटू जी फ्रॉम इक्वेशन 1 and 2. त्यानंतर बघा स्मॉल एम गेट कॅन्सल, इथे स्मॉल एम न्यूमरेटरला आहे, इथे सुद्धा न्यूमरेटरला आहे. सो आपण करू शकतो कॅन्सल. जी इज इक्वल टू असेल जी एम अपॉन आर स्क्वेअर. बघू शकता तुम्ही जी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता आपल्याला कन्सिडर करायचा आहे की हा जो ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही हा जो ऑब्जेक्ट आपण घेतला आहे हा आपण घेऊ ऑन द सरफेस ऑफ अर्थ. बघून घ्या हे अर्थ असेल आणि हा ऑब्जेक्ट जो प्रेझेंट आहे हा प्रेझेंट आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ. जेव्हा ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल ऑन द सरफेस ऑफ अर्थ तर त्याचं डिस्टन्स असेल, जे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असेल फ्रॉम अर्थ ते असेल सेंटर ऑफ अर्थ टू द सरफेस, आणि सेंटर ऑफ अर्थ टू द सरफेस जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला म्हणू शकतो आपण रेडियस, दॅट इज आर. सो आर म्हटलं आपण रेडियस जेव्हा ऑब्जेक्ट असेल ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ऑन द सरफेस ऑफ अर्थ जेव्हा ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे त्यावर किती फोर्स ऍक्ट होत आहे और त्याचं एक्सेलरेशन किती आहे हे फाइंड करायसाठी आपण यूज करू शकतो फॉर्म्युला जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो जी इज द 6.67 इंटू 10⁻⁻11. ही व्हॅल्यू आपण बघितली आहे. स्मॉल जी ची कॅपिटल जी दॅट इज ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची व्हॅल्यू असेल 6.67 इंटू 10⁻⁻11 दॅट इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू बघू शकता. त्यानंतर बघायचं आपल्याला मास ऑफ अर्थ जे असेल 6 इंटू 10⁻24. मास ऑफ अर्थ असेल 6 इंटू 10⁻24 किलोग्राम. त्यानंतर आर ची व्हॅल्यू बघायची आपल्याला डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस. आता आपण बघितलं की सेंटर पासून तर आपण मेजर करू अर्थच्या सरफेसवर ठेवलेल्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स जे की आपल्याला मिळालं रेडियस, आणि रेडियस ऑफ अर्थ असेल 6.4 इंटू 10⁻6 आणि याचा असेल स्क्वेअर. सो बघा आता ह्या व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करावं लागतील. जे इक्वेशन आपल्याला दिलं आहे ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. त्यानंतर बघा 6.67 जी ची व्हॅल्यू असेल 6.67 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे व्हॅल्यू आपण कालच बघितलेली आहे आणि आपण बघू शकतो याचं युनिट सुद्धा. त्यानंतर बघू शकता 6 इंटू 10⁻24 हे असेल मास ऑफ अर्थ, हे असेल 6 इंटू 10⁻24 किलोग्राम मध्ये असेल. त्यानंतर बघू शकता डिस्टन्स दॅट इज आर आणि 6.4 डिस्टन्स बघू शकता तुम्ही 6.4 इंटू 10⁻6 मीटर इतकं असेल डिस्टन्स ऑफ अर्थ फ्रॉम द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस. त्यानंतर त्यालाच म्हटलं आपण रेडियस सुद्धा. आणि हे सगळे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल जी ची व्हॅल्यू. आणि जी ची व्हॅल्यू इतकं सगळं इक्वेशन सॉल्व्ह करत बसायचं नाही. ऑन द सरफेस ऑफ अर्थ जर तुम्ही लक्षात घेतलं तर जी ची व्हॅल्यू असेल 9.77 और 9.8. तुम्ही 9.77 सुद्धा म्हणू शकता और तुम्ही म्हणू शकता 9.8. त्यानंतर आपल्याला लिहावं लागेल याचे युनिट. सो 9.77 और 9.8 सुद्धा तुम्ही म्हणू शकता. जी ची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ जी ची जी व्हॅल्यू असेल ती असेल 9.77 और 9.8. त्यानंतर एक्सेलरेशन बघू शकता तुम्ही. एक्सेलरेशन आपण आधी सुद्धा बघितलेला आहे. एक्सेलरेशनचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एक्सेलरेशनचा युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर एक्सेलरेशनचा युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू असेल जी ची ऑन द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, व्हॅल्यू ऑफ जी ऑन सरफेस ऑफ अर्थ. सो 9.77 और 9.8 व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ आपण फाइंड केला व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. बघू शकता तुम्ही.